भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात नैसर्गिक पंचमुखी मारुती मंदिरात दहीहंडा, भजन, टाळ दिमडीच्या निनादात भक्तगण दंग। गंगा स्नानानंतर मंदिरात आरती करून या कार्यक्रमाचा समारोप। 12 एप्रिल रोजी सूर्योदयानंतर हनुमान जयंती। अक्कलकोट तालुक्यातील श्री क्षेत्र मैसलगे येथे स्वयंभू जागृत पंचमुखी मारुती मंदिराच्या यात्रेनिमित्त दहीहंडा मिरवणूक आणि दहीहंडा फोडण्याचा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमापूर्वी सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यामुळे त्यावेळी वातावरण फारच आल्हाददायक होतं। प्रारंभी यात्रेतील विविध मानकरी, मंदिर समिती पदाधिकारी, भजन मंडळाच्या कार्यकर्त्यांसह भक्तगण मंदिरापासून सवाद्य मिरवणुकीनं मंदिरापासून कुलकर्णीवाड्या करत जातात आणि तिथं दहीहंड्याचं विधिवत पूजा केली जाते। त्यानंतर मानकऱ्यांच्या डोक्यावर दहीहंडा ठेवून पायगड्या घालत दहीहंडा मंदिरापर्यंत आणली जाते। त्यानंतर दोन्ही दहीहंडा पंचमुखी मारुतीच्या गर्भदेवालयात ठेवली जाते। त्यानंतर गर्भदेवालयासमोरील हॉलमध्ये नियोजित ठिकाणी दहीहंडा कार्यक्रम होतो। भजन करत मानकऱ्यांच्या हस्ते दहीहंडा फोडली जाते। अशी अनेक वर्षापासूनची परंपरा आहे। या सर्व विधी अत्यंत भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला। त्यानंतर भक्तांचा संपूर्ण ताफा पालखी घेऊन गंगा स्नानासाठी भीमा नदीकडे रवाना होतात। तिथं गंगा स्नान झाल्यानंतर पुन्हा मंदिरात येऊन महाआरती केली जाते। ಆಗ್ತಾ ಇದೆ ಗೋಪಾಲ್ ಕೌಲಿ ಅಂತಂದ್ರೆ ಮೊಸರು ಗಡಿಗೆ ಹೊಡೆಯೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ಅದರ ಸಂಕೇತ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಮೊಸರು ಮತ್ತು ಹಾಲು ಇದೇನಿದೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸಮೃದ್ಧಿಯ ಸಂಕೇತ। ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಸಮೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕು, ಆ ಮೊಸರು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಚೆಲ್ಲೋದ್ರಿಂದ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸಮೃದ್ಧಿ ಆಗಲಿ। ಮತ್ತು ಈ ವರ್ಷ ಎಲ್ಲ ಜನರ ಅಭಿಪ್ರಾಯದಂತೆ ಅತ್ಯಂತ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಮೊಸರು ಗಡಿಗೆ ಹೊಡೆಯುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಿದೆ। ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಬಹಳ ಸಂತೋಷವಾಗಿದ್ದಾರೆ। ಮಳೆರಾಯನು ಕೂಡ ಬಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ನಿಂತು ಈ ಒಂದು ಸಂಭ್ರಮಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿ ಸಹಾಯ ನೀಡಿದ್ದಾರೆ। ಒಳ್ಳೆಯ ಭಾವೈಕ್ಯತೆಯ ಸಂಕೇತವಾದಂಥ ಈ ಉತ್ಸವ ಅತ್ಯಂತ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದಾಗಿದೆ। ಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಗಲಿ। ಜಾಗೃತ ಸ್ವಯಂಭೂ ಆಂಜನೇಯ ದೇವರು, पंचमुखी प्राणदेವರು ಎಲ್ಲರಿಗೂ आशीर्वाद ಮಾಡಲಿ। ಎಲ್ಲರಿಗೂ मळे बेळे ಚೆನ್ನಾಗಿ कार्यक्रमाचा समारोप होतो। अशी ही परंपरा सुमारे 350 वर्षांहून अधिक वर्षापासून चालू आहे। अलीकडे मंदिर समितीच्या कुशल नियोजनामुळे आणि नवसाला पावणारा देव म्हणून मारुतीरायाकडे भक्तांचा अधिक ओढा आहे। त्यामुळे अलीकडे भक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे। दहीहंडा कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतील विविध गावातील ग्रामस्थांसह अनेक भक्तगण आवर्जून उपस्थित राहतात। त्यामुळे आज मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेलं होतं। अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी AK20 न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।